न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। जुने नाशिक येथील छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड आणि मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीतर्फे राष्ट्रीय माता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी मुलतानपुरा समाज मंदिर मिनारा मस्जिद समोर सायंकाळी प्रथमच पत्रकार दिन साजरा करण्यात आला। जुने नाशकातील विविध इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि दैनिकांच्या पत्रकारांचा यावेळी सन्मान करण्यात आला। यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कॉलेजचे प्राध्यापक श्रीकांत सोनवणे सर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होते। यावेळी छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड, मुस्लिम आरक्षण संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य, अजित पठाण, रफिक साबिर, मुस्ताक नेता, नदीम मणियार, मुख्तार शेख, इब्राहिम अत्तार, दिनकर गायकवाड, विक्की गायधनी, शकील तांबोळी आदी उपस्थित होते। यावेळी श्रीकांत सोनवणे सरांच्या हस्ते पत्रकारांना शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र देऊन आणि पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले। या प्रसंगी अजित पठाण, श्रीकांत सोनवणे सर यांनी आपलं मनोगत व्यक्त केले। कि जो कलीगढ़ का केस था, आपने पहले बोल दिया स्वीकिरा है, वो जो घोड़ा था वो बीमार था, वो भी आपको पता चल गया, आपने नहीं बोल दिया। और मेरा भी सही आपने बोल दिया कि क्या वो रानी है, वो ये है, आपको कैसा पता चला? अच्छा बोले मेरे बताओ, अभी मैं आपको दर्शन देता हूँ, लेकिन मेरा बताओ मैं कैसा? तो बोले मैं राजा के सामने राजा की कोई निंदा तो नहीं कर सकता, लेकिन मैं ऐसा बोल सकता हूं कि आप राजा वंश से आए हुए, आपके पिताजी राजा थे, उसके पिताजी भी राजा थे, आप राजघराने से हैं। यावेळी पत्रकार बांधवांनी छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड, मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीच्या प्रति ऋण व्यक्त केले। राष्ट्रमाता जिजाऊ स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज संविधानाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय स्वातंत्र्याचे पहिले स्वातंत्र्य सैनिक शहीद टिपू सुलतान या सर्व महामानवांना अभिवादन करतो आणि खऱ्या अर्थाने राष्ट्रमाता जिजाऊची जयंती 12 तारखेला असते, परंतु कालच्या व्यस्त कार्यक्रमामुळे पत्रकार कार्यक्रमात आम्ही 13 तारखेला केला। असा विचार केला तर राष्ट्रमाता जिजाऊचे काही संस्कार ज्या मातेने स्वराज्यासाठी 2 छत्रपती दिले, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराज। छत्रपती शिवाजी महाराजांच्या खऱ्या अर्थाने त्या स्वराज्याची संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांनी मांडली आणि त्यांना संस्कार जे मिळाले ते जिजाऊचे मिळाले। छत्रपती शिवाजी महाराजांना जो आजपर्यंत मुस्लिम द्वेष असावा दाखवण्याचा प्रयत्न या देशामध्ये झाला, परंतु खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये ज्यांनी स्वराज्याची स्थापना केली ते 60% सैनिक हे मुस्लिम समाजाचे होते। आपण लक्षात ठेवले त्यांच्या 23 सरदारांमध्ये 13 सरदार हे मुस्लिम समाजाचे होते। एक छोटासा किस्सा सांगतो। ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमाराची संकल्पना केली तर इंग्रजांच्या अतिक्रमणापासून आपल्याला समुद्रातून वार होण्याची शक्यता आहे, आपल्या स्वराज्यावर समुद्रातून हल्ला होण्याची शक्यता आहे। त्यावेळेस त्यांनी घोषणा केली की आता मला आरमाराची स्थापना करावी लागेल आपल्या समुद्र किनाऱ्याचं संरक्षण करण्यासाठी। जेव्हा आरमार स्थापनेची संकल्पना या प्रसंगी अब्दुल कादिर पठाण, फारूक पठाण, इम्रान शेख, पिसा कुरेशी, नाजिम शेख, विकार खान, फैयाज पठाण, माजिद खान, अश्विनी पुरी,
अंकिता मोरे, इरफान खान, अनवर पठाण, अखिल पटेल, तौसिफ शेख, अफजल पठाण, शाहिद मुलतानी, लेखक पठाण, अल्ताफ खान, गुड्डू शेख, फिरोज खान, रेहान शेख, आदिल शेख, सागर वाबळे, शौफिक काझी, आसिफ खान, वसीम रजा, सलीम फोटोग्राफर आदींसह पत्रकारांचा सन्मान करण्यात आलाय। तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार अजिज पठाण यांनी मानले आहेत। न्यूज इंडिया मराठीसाठी इम्रान शेख, नाशिक।